आज आणि उद्या काँग्रेस पक्षात मधून जे निवडणूक लढायला इच्छुक आहेत त्यांच्या आम्ही महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मुलाखती आजपासून घेतोय आणि आज आणि उद्या हे 2 दिवस आम्ही दिले. मागील काही दिवसामध्ये काँग्रेसचे 2 विद्यमान नगरसेवक गेले. त्यानंतर ही काय पहिली वेळ नाहीये की लोक पक्ष सोडून गेलेत. म्हणजे 2000 जेव्हापासून बीजेपी सत्तेत आलंय तेव्हापासून वोट चोरी नाही, लोक चोरी त्यांची चालूच आहे. आणि मला या गोष्टीचं आश्चर्य वाटतोय की केंद्रात आणि राज्यात त्यांची सत्ता असूनही, अमाप पैसे असूनही, साम दाम दंड सगळे असूनही त्यांना नगरसेवक साठी उमेदवार मिळत नाहीत, ही आश्चर्याची बाब आहे. आणि त्यांना काँग्रेसचे उमेदवार पळून घेऊन जावे लागतात, ही मला कीव येते आणि आश्चर्यचकित मी त्यावर येते की त्यांना आमचे उमेदवार लागतात. सत्तेत असताना सुद्धा त्यांच्याकडे उमेदवार नाही आहेत. ही अतिशय लाजिरवाणी बाब आहे त्यांच्यासाठी. आणि मला असं वाटतं की जे गेलेत सोडून, पक्ष सोडून, आधी जे गेलेत पक्ष सोडून, त्यांचं काय झालंय हे तुम्हाला दिसतंय. मला तुम्हाला ते सांगण्याची गरज नाहीये. आणि काँग्रेस मुक्त भारत करणारे जे आहेत, जे फुशारक्या मारतायत, ते आज काँग्रेस युक्त बीजेपी करतायत, ह्याचा मला कुठेतरी आनंद होतोय. भाजपा नेत्यांचं असं म्हणणं होतं की काँग्रेसला उमेदवार सुद्धा मिळणार नाही, पण लागतं त्यांना त्यांच्या ह्याच्यात काम करावं लागतं. मुंबईनंतर सोलापूरमध्ये महाविकास आघाडी होईल का, आणि झालीच तर सोलापुरात आम्ही महाविकास, भाजप विरोधी जेवढे आहेत पक्ष त्यांच्या सोबत एकत्र येऊन आम्ही या ठिकाणी महानगरपालिका लढत आहोत. काल आमची मीटिंग झाली. याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. बाळसं धरणं आणि सूज येणं फरक आहे. सूज आलेले भविष्यामध्ये मात्र ते उतरेल आणि बाळसा हा वेगळा प्रकार नाही, नक्कीच. मी तुम्हाला म्हटलं की अहंकार जो आहे त्यांना वाटतं कोणालाही विकत घेऊ शकतात, काहीही विकत घेऊ शकतात. हा जो त्यांचा विचार करण्याची क्षमता इथून दिसून येते की ते किती अहंकारी असतील किंवा किती मटेरियलिस्टिक ज्याला म्हणतात असतील, की सगळ्या गोष्टी पैशाने विकत आपण घेऊ शकत नाही. आणि तुम्ही बघा, थोडे दिवस आता राहिलेत, आता हा कुठेतरी वर गेल्यावर जो खाली येतोय तो त्यांचा सुरू झालाय. आणि तुम्हाला दिसेल काही दिवसात की हे पूर्ण गेम आता उलटा होईल आणि पुन्हा एकदा मला असं वाटतं जे गेले ते त्यांची परत येतील. काल आमची मीटिंग झाली, त्याच्यामध्ये चांगलं डिस्कशन झालं. बऱ्याच सीट्सवर आमची चर्चा झाली आणि मला असं एक 2 दिवसात तुम्हाला दिसत. आता आम्ही सगळ्या, जसं मी म्हणते, भाजप विरोधात जेवढे आहेत तेवढे सगळ्यांच्या सोबत आम्हाला एकत्र येण्यास काही हरकत नाही. आणि जे भाजपकडे गेलेत, जी लोक भाजपनी ज्यांना तिकीट दिली नाही आहेत, बंडखोर असतील, त्यांच्यासाठी पण आमचे दरवाजे. जे भारतीय जनता पार्टीतले दिग्गज आहेत त्यांना तिकीट आवडलं समजा आणि ते काँग्रेसकडे मी बोलली, आमचे दरवाजे उघडेच आहेत. फक्त त्यांनी काँग्रेसची विचारसरणी स्वीकारायची त्यांची इच्छा असायला पाहिजे.